पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपण 9व्या अध्यायाचं प्रास्ताविक त्याचा एक भाग पुरा केला. त्यामध्ये एक माऊलींचा लढीवाळ आपण त्याच्यात बघितला. त्याचं कारण असं की माऊलींचा हा अध्यायच आवडता आहे. मग या आवडत्या अध्यायामधल्या त्यांच्या आवडीला एक नमन करावं या भूमिकेमधून आपण त्यांच्या अंतःकरणाची जी खरं सांगायचं तर ज्ञानेश्वरी हा विषय असा आहे की एकेका ओवीवर तास तास जरी माऊलींचा भाव बोलत बसलो तरी कमीच आहे. कारण त्या शब्दांचं सामर्थ्यच असं आहे, त्याचा लढीवाळच असा आहे आणि त्याच्या ठिकाणी प्रमेय अशी काही ठासून भरलेली आहे आणि शब्दाचा वापर किंवा शब्दाचं नेमकं ठेवणं आणि शब्दांनी शब्दाला जोडणं यातला जो आनंद आहे आणि त्यातलं जे चमत्कृती आश्चर्य अलौकिकत्व असं काही आहे की कठीण आहे आपल्यासारख्याला. म्हणजे कळत नाही. तो गटे शाकुंतल घेऊन नाचला त्यांनी जर ज्ञानेश्वरी पाहिली असती, ऐकली असती न वाचली असती ना तर तो तर काही जिवंत राहिला नसता मला वाटतं. त्याचं तर आनंदातिरेकांनी हरपेलच झाला असता. त्याचं काय आनंद आहे, काय आनंद आहे जे आपण अतिशयोक्तीने म्हणायचं नाही तर सात्विक आनंदाने तो साक्षात भगवंताच्या भक्तीच्या उन्मादातच गेला असता. समत्तो भवती अशी त्याची अवस्था झाली असते. नाही खरंच आपल्यासारखा सामान्य मनुष्यसुद्धा क्षणभर वेडा होऊन जातो. वेडा होतं माणसाचं मन की अरे काय हे, काय भाषा आहे, काय लिखाण आहे, काय अर्थ आहे, काय असं वाटतं की भाग्यवान ज्यांनी माऊलींना पाहिलं, भाग्यवान आम्ही की ज्या आळंदीमध्ये आम्हाला जाऊन जिथून ते चालले त्या भूमीला आम्हाला स्पर्श करतात. आणखीन काय आम्ही करणार इतक्या वर्षांनंतर. पण हे सगळं विलक्षण आहे एवढी गोष्ट खरी. माऊली आता म्हणतात की मी तुम्हाला 9वा अध्याय म्हणजे या अध्यायावरचं निरूपण जे भगवंतांनी सांगितलं आहे ते 9वा अध्याय म्हणजे काही भगवंतांनी हा अध्याय म्हणून सांगितलेलं नाही आहे. भगवंत सरळ बोलत आहेत अर्जुनाशी, परंतु त्यांनी जे बोललं आहे ते संजयांनी ऐकलं आहे आणि व्यासांनी तो जो सगळा संवाद आहे तो सगळा संवाद त्याचं एडिट करणं, त्याचं संपादन करणं हे काम व्यासांचं आहे. त्यामुळे 9वा अध्याय असं हे सगळं जे काही आहे ते व्यासांचं. आता आमच्या दृष्टीने या 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अरे अर्जुना, तुझ्यासारखा ज्ञानी, तुझ्यासारखा शरणा, तुझ्यासारखं सुंदर मन असणारा, शुद्ध बुद्धीचा असा आणि अनिंदक, कुठे तू कुणाची निंदा करणार नाही असा एकनिष्ठ जिज्ञासू मला भेटलायस. आणि का नाही म्हणाले आता मी तुझ्याकडे निवेदन करणार किंवा का नाही तुला मी विषय समजावून सांगणार. आता हा जो दृढ श्रोता माझ्यासमोर उभा आहे, भगवंत म्हणतात आता मी तुला काय सांगतो तर असार आणि सार आत्म्याचं स्वरूप. आत्माच आहे सर्व काही. हे संपूर्ण सर्वम खलु इदम ब्रह्म, हे सबंध विश्वच
केवळ ब्रह्मरूप आहे. ब्रह्माशिवाय या विश्वामध्ये दुसरं काहीच नाही. परंतु तोही आम्हाला डोळ्यालाच दिसतो की सार आणि असार रूपाने. आता जो सार रूपाने आहे आणि जो असार रूपाने आहे, या दोघांचंही कथन मी तुझ्या पुढे करतो. सर्व उपनिषदांनी याचं कथन खरं म्हणजे केलेलं आहे. पण विशेषत्वाने हे जग जन्माला कसं आलं, या जगामध्ये मी कसा वेगवेगळ्या रूपात भरून राहिलेलो आहे, आणि तुमच्या विचारात, तुमच्या दृष्टीत किंवा तुमच्या कक्षेत असा येणारं जे आत्म्याचं रूप आहे ते, आणि जे तुमच्या कक्षेतही नाही असं जे, ते सगळंच मी वर्णन करून सांगतो असं ऐतरेय उपनिषदांनी म्हटलंय. आणि बारीक 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 वर्णन केलं. म्हणजे हे म्हणजे आत्मा आहे का, ते म्हणजे आत्मा आहे का, हे तर नाहीच. सर्व आत्माच आहे. आणि आता वर्षानुवर्ष तत्त्वज्ञान ऐकल्यानंतर भारतीयांच्या मनामध्ये हा संदेह नाही आहे किंवा त्यांना ही शंका येत नाही. पण जेव्हा शास्त्र सांगितलं जातं तेव्हा मात्र सगळं सांगावं लागतं. नाही तर काय, त्याच्यात सापटीतनं विवादाला स्थान उरतं. म्हणजे कसं, अरे इथे तुम्ही आत्मा आहे असं म्हटलं, याच्याबद्दल म्हटलं नाही, मग त्याचं काय. म्हणजे इथे दुसऱ्या उपनिषदामध्ये समजा मांडुक्यामध्ये म्हटलंय की स अंतःप्रज्ञ हा, स बहिष्प्रज्ञ हा, पण लगेच पुढे म्हटलं स उभयप्रज्ञ हा. म्हणजे तो अंतःप्रज्ञ आहे, बहिष्प्रज्ञ आहे, मग त्याच्याशिवाय एक तिसरं काहीतरी असू शकेल की नाही. नाही, तो उभयप्रज्ञ आहे. म्हणजे दोन्ही पण एका वेळी आहे. म्हणजे आतही आहे तसा तो बाहेरही आहे असं म्हटलं. नाही तर कसं म्हटलं, एकदा तो आत आहे, एकदा म्हटलं तो बाहेर आहे. पण तो एका वेळी दोन्ही पण आहे, एका नंतर दोन्ही पण आहे एक, आणि एक नसताना दुसरं आहे. म्हणजे कसं की आता बहिष्प्रज्ञ काम करतोय असं जर वाटलं, असं आम्हाला वाटलं की हा नाही आहे, हाच काम करतोय, तर तसं नाही, तोही आहे. आणि आम्ही अंतःकरणाचे व्यापार करत असलो तरी तो बाहेर काम करणारा आत्मा आहेच. म्हणजे प्रत्ययाला येवो की न येवो, म्हणजे आपण असं म्हणू की असं काय वेड्यासारखं विधान केलं असं आपल्याला वाटेल की हे काय तुम्ही बोलताय की फक्त बाहेरचं आहे ना आतला नाही, असं कधी शक्य आहे का. आतला नसेल तर बाहेरचा कसा काम करेल. आणि आतला आहे म्हणजे नुसतं आत्मस्वरूप आहे, आणि जर बाहेर इंद्रिय नसतील तर जाणीव कशी होईल. तर तसं नाही. स्थिती जर समजा अशी आहे की मनुष्य ध्यानात आहे आणि ध्यानातून समाधीत गेला, तर समाधी अवस्थेमध्ये यातलं काहीच तिथे पोचत नाही. पण त्या अवस्थेमध्ये सुद्धा म्हणजे तुम्ही इथे आहात नाही आहात तरीसुद्धा तो उभयप्रज्ञ आहे, बहिष्प्रज्ञ आहे, अंतःप्रज्ञ आहे. तुम्ही जाणीवेच्या कोणत्या कक्षेत आहात याच्यात नाही, आत्मा आहेच. म्हणजे ही भूमिका सांगायची आपल्याला. तसं इथे आपल्याला म्हणायचं आहे की भगवंताच्या बाबतीमध्ये सुद्धा की भगवंत म्हणतो की अरे सार असार हे सगळंच मी आहे. सगळ्याचं वर्णन केलं आहे. परंतु मी ते वर्णन करताना त्याचा सगळा बारकावा जरी घेतला नसला तरी आमच्यासारख्या प्रवचनकारांनी सांगायचं कंसामध्ये की हे सगळं कुठे स्पष्ट केलेलं आहे, ऐतरेय उपनिषदात. हां, तर ते बघा. तर म्हणजे तुम्हाला जर इथे शंका आली ना, कारण भगवंतांनी कसं केलंय, दोहन केलंय, सार काढलंय, आणि त्यामुळे ते सार आमच्या डोळ्यापुढे. मग आमच्या मनात जर ते सार ऐकून समाधान नाही झालं तर उलटे मागे जा. उलटे मागे तुमचं समाधान कोण करील, ऐतरेय उपनिषद करेल. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय मी तुम्हाला सार सांगतोय, आणि त्याची कशा करता सांगतोय. आत्ताचा सांगण्याचा माझा विषय इथला असा आहे की तुमची जन्ममरणाच्या चक्रातून सुटका व्हावी, आणि त्याप्रमाणे हे जे ज्ञान आहे मी जे तुम्हाला आत्ता सांगणार आहे, जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होण्याचं, ते अतिशय पवित्र आहे, उत्तम आहे. म्हणाले मी तुम्हाला सांगतो, असं काही सांगण्यासारखं ज्ञान आहे का, नाही म्हणाले. ते प्रत्येकाच्या हृदयातच आहे. तुम्हाला त्याचं ज्ञान आहे, ते तुमच्या अंतःकरणात ठेवलेलंच आहे. पण म्हणाले अडचण एकच आहे की त्याचं गुरुमुखातून श्रवण करावं लागतं, म्हणजे आम्हाला ते कळतं. ते आम्हाला आत्ता कळण्याच्या स्थितीत आम्ही नाही आहे ना, आणि त्यामुळे ते श्रवण केलं की त्याचा अनुभव येतो. भगवंतांच्या स्पष्टीकरणामध्ये म्हणजे वचनाच्या माऊलींनी ते स्पष्ट केलं. माऊलींनी असं म्हटलं की ह्याचा अनुभव तुम्ही घेता. म्हणजे असं
चांगला आहेस, सुमन आहेस, म्हणून तर मला तुला सांगावंसं वाटतं आहे. परंतु लोक अंतर्मुख होतच नाहीत, कधी अंतरंगात पाहतच नाहीत, बहिर्मुखतेने जीवन जगतात. त्यांना माझं स्वरूप कधी कळतच नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी तुला काही गोष्टी समजावून सांगाव्यात, की खरं म्हणजे मला पाहण्याकरता कुठे दूर जायची गरज नाही. मी सर्वदूर व्यापलेला आहे. सगळं जे जग दिसतं आहे समोर, तो सगळा माझाच पसारा नाही आहे का? त्याच्यामध्ये दृष्टांत देताना माऊली म्हणते की तूप विरघळलेलं असो की तूप थिजलेलं असो, तूप तूपच आहे. त्यामुळे पातळ दिसतं म्हणून तूप आहे आणि घट्ट दिसतं म्हणून ते नाही आहे असं तर काही होत नाही. तसं जगात मी भरून राहिलेलं आहे. हे सगळं जग तू मला पाहतोयस, तर हे जग म्हणजे मीच आहे. त्या ठिकाणी मी वेगळा काही दिसायला हवा आहे का? अशी काही त्याची गरज नाही आहे. आणि म्हणून म्हणाले, विश्व माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेलं दिसलं तरी मी त्यात नाही, हे पक्क लक्षात ठेव. आणि 9व्या अध्यायाचं जर काही म्हणजे गर्भित अर्थ किंवा त्याचं जर केंद्र किंवा त्याचं जर सार 9व्या अध्यायाचं असेल तर हेच आहे. हे संबंध विश्व म्हणजे सांगताना कसं म्हणतात की अरे तुला हे सगळं विश्व दिसतंय ना, म्हणजे मला हा माझाच विस्तार नाही आहे का? म्हणजे थोडक्यात काय, हे मीच नाही आहे का? मला पाहायला जाण्याकरता तुला दुसरीकडे काही गरज नाही, दुसरीकडे जाऊ नकोस बघायला, मी सर्वच ठिकाणी आहे असं म्हटलं. हे वाक्य लक्षात ठेवून उलटं वाक्य, हे सगळं विश्व जरी माझ्या ठिकाणी असलं, मी जरी हे सगळं झालेल्या विश्वामध्ये असलो तरीसुद्धा यात मी नाही, हे लक्षात ठेव. म्हणजे माझ्यापासून निर्माण झालं आहे, याच्यामध्ये ईशावास्यम इदम सर्वम, म्हणजे तो त्याचाच आवाज आहे, म्हणजे माझाच आवाज सर्व दूर आहे, माझ्याशिवाय दुसरं काही असत नाही. हे जरी असलं तरीसुद्धा हे सगळं माझ्यापासून निर्माण झालेलं असलं तरी मी त्यात नाही. म्हणजे काय, हा एक इथला विषय आहे मुख्य, की मी त्यात नाही म्हणजे काय. भगवंत जेव्हा असं म्हणतात की हे सगळं विश्व माझ्यापासून झालं पण मी त्यात नाही, हे पुन्हा पुन्हा वाक्य बोललो बरं का आपण, एवढ्याच करता की हेच त्याचं पक्क स्वरूप आहे. म्हणजे जर माझ्यापासून झाले तर मी त्यात नाही हे बोलण्यात काय अर्थ आहे? असं नाही. म्हणजे हे एक माझं हे ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडामध्ये भगवंत सगळं काही तोच आहे. ब्रह्मांड तोच, ब्रह्मांडाच्या आतलंही तोच, नाश पावणाराही तोच, निर्माण करणाराही तोच, हे सगळं ब्रह्मांड चालवणाराही तोच, या ब्रह्मांडात व्यवहार करणारी सगळी माणसंही तोच, सगळी सृष्टीही तोच, सगळे उपभोगही तोच, सगळा आनंदही तो, काय नाही, सगळं काही तो आहे, पण मी त्यात नाही. मी पक्केपणाने लक्षात ठेव की मी त्यात नाही. म्हणजे माझं जे मी पण आहे, जो माझ्यातला मी आहे, म्हणजे भगवंतातला मी कुठे आम्हाला माहिती आहे? भगवंताच्या मीतला काय भाग आहे, काय अंश आहे, माहीत नाही आपल्याला. त्याच्याकडचा जो भाव आहे किंवा त्याच्याकडचं जे चैतन्य आहे किंवा जे भगवंताचं स्वरूप आहे, ते स्वरूप म्हणजे हे ब्रह्मांड नव्हे. म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा सांगतात की मी ते निर्माण केलेलं आहे, परंतु मी म्हणजे तो नव्हे. तो माझ्यात आहे असं म्हटलं तरी अडचण नाही आणि तो माझ्यात नाही म्हटलं तरी अडचण नाही. कारण का, तो माझ्यात आहे म्हणजे माझ्यापासूनच झालेला आहे म्हणून माझ्यात आहे. परंतु त्याला कुठं अस्तित्व आहे? म्हणजे तो जर माझ्या मूळ भावात्मक स्थितीमध्ये असता तर तो कधी नष्टच झाला नसता. म्हणजे एक ब्रह्मांड भगवंतांनी निर्माण केलं, त्याला जे सगळे नियम लावले उत्पत्ती स्थिती लयाचे, त्या नियमाच्या चक्रावर ते चाललं आहे. म्हणून इथे जन्ममृत्यूचं चक्र फिरत आहे. त्या चक्रातून आम्हाला सगळ्यांना फिरावं लागतंय. कारण का, त्यांनी या नियमात त्याला बसवलं आहे, या ब्रह्मांडाला. म्हणून पण हे ब्रह्मांड त्याच्या ठिकाणी नेऊन ठेवलं तर तो म्हणतो त्याला माझ्या ठिकाणी ठेवलं तरी अडचण नाही, कारण माझ्याशिवाय काही दुसरं नाहीच आहे. माझ्यामध्ये त्याला नाही ठेवलं, एक मी स्वतंत्र, ज्याला आपण सर्व काही पॅकेज देऊन एक स्वतंत्र युनिट तयार केलं आहे, एक स्वतंत्र भाग आहे, की संबंध विश्व.
हे ब्रह्मांड असं म्हणून आमच्याकरता जे निर्माण करून दिलेलं आहे, तर एक ब्रह्मांड एक भोपळा आहे, दुसरं ब्रह्मांड दुसरा भोपळा आहे. त्याला त्याचं सगळं पॅकेज दिलेलं आहे, त्याला त्याच्या सगळ्या ज्या काही नियमांमध्ये बसवायचं आहे त्यात बसवलं आहे. तिथे जन्ममरणाच्या कल्पना वेगळ्या असतील, मनुष्याच्या देहाच्या कल्पना वेगळ्या असतील, मनुष्याच्या स्वरूपाच्या कल्पना काय माहिती आपल्याला त्या ब्रह्मांडाकरता काय दिलंय. अशा अनंत कोटी ब्रह्मांडांचा तो नायक आहे. आणि त्यामुळे त्यांनी अशी अनेक ब्रह्मांड निर्माण केली आहे. त्याच्या अशा अनेक सृष्टी असतील. हे आमचं एकच ब्रह्मांड आम्हाला कळता कळता तोंडाला फेस आलाय. आम्हाला कळतच नाही काय आहे ते. जन्म मरणाचं चक्र कळतच नाही. आत्ता आत्ता आपण आलो, जन्माला मोठे झालो, आपल्या 4 कथा गोष्टी सांगतोय, एकमेकांशी बोलतोय, तोपर्यंत आपलं म्हातारपण कसं आलं तेही कळत नाही. म्हणजे माशी पंख पाखुडे एवढंच आहे. माशीच्या पंखाची फडफड होते नाही तेवढ्यात आला काय गेला काय. म्हणजे माणसाच्या आयुष्याचं जे क्षणभंगुरतेचं वर्णन केले ते काही खोटं नाही. जशी आता आमच्यासारख्याची जशी उत्तरायण त्याचं सुरू होतं तसं त्याला कळतं, अरे सगळं आयुष्य हातात सुटून गेलं ना, संपलं. आता काय आहे तुम्हाला, म्हणजे आपण 35शीत आहोत, 40शीत आहोत, 50शीत आहोत, तरी उमेद असते. आता जेव्हा तुम्ही 70 75 येता, येणारा प्रत्येक दिवस त्याला असं वाटतं की बोनस असू शकेल. तो 100 वर्षाच्या आयुष्याची कल्पना करून 75व्या वर्षी पुढच्या 25 वर्षाचं प्लॅनिंग करू शकत नाही. त्याचं नियोजन करू शकत, त्याला काय माहिती हे नियोजन. कारण आत काय चाललं आहे, अगदी आपण भगवंताच्या तत्त्वज्ञानाच्या या सगळ्या गोष्टी, म्हणजे भगवंताच्या याचा अर्थ त्याच्या कृपेच्या, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी साधा हा दिलेला जो देह आहे, त्या देहात जी काय चालू आहे हालचाल, आम्ही अज्ञातच आहोत. आपण जाऊ काय होतं, माणूस चालला होता, चालता चालता अटॅक आला आणि जागच्या जागी गेला. म्हणजे काय चाललंय, त्याच्या मागच्या क्षणापर्यंत काय चालू होतं, त्या क्षणी काय झालं, म्हणजे सगळं काही अज्ञात आहे आपल्याला. आत्ता मला आपल्या अज्ञातपणाविषयी नाही बोलायचं, मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी सर्व जे काही निर्माण करून ठेवलं आहे त्याच्याविषयी खरंच आम्हाला काही कळत नाही. आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून उपनिषद पुन्हा पुन्हा किंवा काही उपनिषदांमधून एक विचार नक्की येतो आणि तो आपल्या मनाला जास्त ठसवून घेण्यासारखा योग्य असतो की ईश्वराला जाणणं शक्य आहे का हो? जाणणं शक्य नाही. जे कळत नाही आपल्याला त्याचं स्वरूप काय. तर एक पंथ काय म्हणतो, ईश्वर नाहीच आहे. अरे तो कुठे कळतोय, तो कुठे दिसतोय, त्याचं काय अस्तित्व लक्षात येत आहे, असं काही नाही आहे. हे जग चाललेलं आहे आणि निर्माण होतं आहे, ही प्रक्रिया चालू आहे वगैरे वगैरे सगळं काही. आता तो जर दिसतच नाही, तो जर नाही, ही एक भूमिका झाली. दुसरी भूमिका आस्तिकाची आहे. ही भूमिका न आस्तिकाची आहे. म्हणजे जो अस्तित्व नाकारतो. अस्तित्व म्हणजे काय, असणे, बिंग, काहीतरी आहे की जे सातत्याने आहे. आणि जे आहे ते कसं आहे, भावनात्मक आहे, भावात्मक आहे. भावना आमची पुढे आली, नास्तिकता शब्द वापरला म्हणून भावना आली, नाही तर त्याच्या ठिकाणी भावात्मकता आहे. भाव म्हणजे काय, अभाव नाही असा भाव घेतला तर काहीतरी असणं, म्हणजे काहीतरी असण्यातूनच असणं जन्माला येऊ शकतं. इथे काहीतरी असणं नाकारलं आहे आणि जे दिसतं आहे ते स्वीकारलं आहे. जिथे अस्तिकता असते तिथे काहीतरी असणं स्वीकारलं आहे आणि त्या असण्यातून असणं निर्माण झालं आहे अशी धारणा ठेवली आहे. त्या धारणेमधून काय निर्माण होतं, त्या धारणेतून एक होतं की मग आहे त्यामधून जर काही होतं किंवा निर्माण होतं तर ते आहे म्हणजे बुडाशी काय आहे त्याचा शोध घ्यायचा. तोच तो शोध म्हणजे तत्त्वज्ञान आहे, तोच तो शोध म्हणजे अध्यात्म आहे. आता त्याच्या बुडाशी तो आहे याचा शोध घेत गेले आणि त्याच्याकरता भिन्न भिन्न तत्त्वज्ञानं निर्माण होत गेली. त्याच्या निरनिराळ्या ज्याला आपण थिअरीज म्हणतो किंवा त्याची निरनिराळी दर्शनं आमच्याकडे सांगितली. या प्रत्येक दर्शनामध्ये त्यांनी एक एक विषय मांडला आणि तो विषय मांडून मला ना असं कळलं म्हणून जग ना असं आहे,
तो म्हणतो छे हो असं नाही, मला जग असं कळलं, ते असं निर्माण झालं असलं पाहिजे, ते तसं आहे. मग एक जण म्हणतो प्रकृतीपासून निर्माण झालं, एक जण म्हणतो अशी काहीतरी शक्ती आहे की ज्याला मी नाव ईश्वर ठेवलं. एक म्हणतो असं नाही आहे, मला असं दिसतं की ते कणाकणातून निर्माण झालं. आणि केवळ कण कणादाची थिअरी आहे ना, वैशेषिक दर्शन तसं आहे. तो म्हणतो की हे बारीक बारीक पार्टिकल्स आहेत, आपण आजच्या भाषेमध्ये ॲटम म्हणू, हां, की त्याच्यापासून हे जग निर्माण. प्रत्येकाने आपली एक एक, ज्याला थिअरी म्हणतो तसे एक एक, आम्ही त्याला दर्शन म्हणतो. प्रत्येकाची एक एक भूमिका आहे, त्या त्या भूमिकेतून जगाच्या निर्मितीचा विचार मनुष्य करत राहतो. आता त्या भूमिकेचा विचार करत असताना इथे आपल्याला जे बघायचं आहे, आपण आता जे म्हणलं की भगवंताचं विधान आहे की हे सगळं मी निर्माण केलं आहे, पण हे माझ्यापासून निर्माण झालं आहे. निर्माण झालेल्या ठिकाणी माझ्याशिवाय काय आहे बरं अर्जुना, सगळं काही मीच आहे. अरे मग पुन्हा भगवंत म्हणतो हे पक्क लक्षात ठेव की मी ह्याच्यात कुठेही नाही, किंवा मी हे निर्माण केलेलं नाही, किंवा मी म्हणजे हे नाही. तुझं म्हणशील की मी म्हणजे हे आहे, तर तसं नाही. आता आपण ज्या भूमिकेवर आलो ती भूमिका काय होती की एक नास्तिक आहे, एक आस्तिक आहे. आता भगवंतांनी जी भूमिका घेऊन आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलं, आपल्याला म्हणजे अर्जुनाला, अर्जुनाच्या विषयाने आपल्याला जे तत्त्वज्ञान मांडलं आहे त्या तत्त्वज्ञानाची भूमिका काय. तो जर इतकं जडजंबाळ कठीण असेल समजायला, कारण काही शब्दांचा गोंधळ आहे, आम्हाला काहीच समजत नाही आहे, असं जर असेल तर तो आम्हाला दिसायचा कसा. नास्तिक म्हणतो मला बघायचंच नाही आहे, आस्तिक म्हणतो की मला शोधायचं आहे की तो कोण आहे, काय आहे, कसा आहे. तर मी शोधायला जायचं, तर मी त्याला कुठं शोधायचं, तर तो शोधतोय. तो म्हणतो की मी हे सगळं तर जग, आता आम्ही पाहतोच आहे, मॉडर्न सायन्सेस जी आहे ती सगळी त्याला शोधायचा प्रयत्न करतातच आहे. जितकं सूक्ष्म स्तरावर जाता येईल तितकं जाण्याचाही प्रयत्न त्यांनी काही केला नाही आहे असं नाही आहे. आपण म्हणतो तसं नेहमीच आपण थिअरी मांडतो की पहिल्यांदा केव्हा लक्षात आलं, जोपर्यंत भौतिक ऑब्झर्वेशन्स किंवा भौतिक निष्कर्ष किंवा निरीक्षणं चालू होती तोपर्यंत कधी त्याची खोली कळली नाही. पण भौतिक निरीक्षणांच्या मध्ये जेव्हा मर्यादा यायला लागल्या, त्या मर्यादांच्या बरोबर माणसाच्या लक्षात आलं की अरे इथे थांबत नाही, अरे इथे थांबत नाही, ह्याच्या काहीतरी पलीकडे. पण आहे म्हणजे काय. पण शास्त्रज्ञ जोपर्यंत प्रत्यक्ष प्रमाणवादी आहे की प्रत्यक्ष दिसलं तर मानीन नाही तर मानणार नाही, मग प्रत्यक्ष प्रमाणवादाला प्रमाणच मिळत नव्हतं. पण जेव्हा लक्षात आलं की प्रत्यक्ष प्रमाणाने प्रयोग करताना जेव्हा कॅथोड रे ट्यूबमधून तो जो त्यांचा मार्ग डेव्हिएट झाला आणि ज्या मार्गाने ते जावे ते तसं झालं नाही, आणि कॅथोड रेचं डेव्हिएशन पाहिलं आणि तो म्हणाला समथिंग इज देअर. माझे नियम, माझी ऑब्झर्वेशन्स, माझी सृष्टी ती जशी चालते, हे जे मला कळतं त्याच्यापेक्षा पलीकडे काहीतरी कळणारं वेगळं आहे. मग त्याच्याकडे फिजिक्सचं मेटाफिजिक्स झालं. त्या ठिकाणी तेव्हा जशी सायकोलॉजीची पॅरासायकोलॉजी झाली की जेव्हा मन कळेना असं, जेव्हा शोध घेत घेत ते काय तेही योग्य मार्गाने शोध घेत आहे. विज्ञान काही योग्य मार्गाने घेत नाही आहे असं नाही, तेही प्रामाणिक आहेत. अप्रामाणिक शोध कोणीच करत नाही. तो पोचेल कसा हा भाग वेगळा. तर भगवंत इथे सांगतात की जो नास्तिकच आहे, नास्तिक याचा अर्थ ज्याला कळतच नाही आहे की हे जग कशाच्या तरी अधिष्ठानावर आहे. आज विज्ञान आहे, विज्ञानाला आस्तिक म्हणाल का नास्तिक म्हणाल, आस्तिकच म्हणून, कारण त्यांनी हे जग आहे हे मान्य केलं आहे. हे जग कुणी निर्माण केलं आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची हायपोथेसिस किंवा फंडास काय आहेत गोष्ट सोडून द्या, त्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचं कारण नाही याच्याकरता असं की त्यांनी त्यांची भूमिका ठरवली आहे. मग आम्ही असं म्हणतो तुम्ही असं का ठरवलं, त्यांनी ठरवलं. ते शास्त्र, जसं आपण आपलं घर चालवायला घेतलं की आपण म्हणतो की माझं पगार जरी 3 लाख रुपये माझ्या घरात येत असते तरी माझं घर 50-60 हजारातच चाललं पाहिजे. का हो असं. तुम्ही मग तिथे इतकी काटकसर करत महिन्याचा खर्च अगदी ॲडजस्ट करत माझं घर 50 हजारातच चाललं पाहिजे असं का म्हणतो. म्हणतो नाही की मला असं वाटतं की हे इतकं ठीक आहे, या एवढ्या मिनिमम रिक्वायरमेंट्स आहेत, माझ्या ह्या कमीत कमी गरजा आहेत, एवढ्या पुरला विषय संपला. पुढच्या पैशाचं काय करा त्याचा विनियोग मी बघेन.
मी काही माझ्यावर खर्च करेन का मी आणखीन काही करीन. म्हणजे ही भूमिका कुणी घेतली, भूमिका चूक का बरोबर असा नाही, तो त्याच्या भूमिकेवर येतो. त्या भूमिकेवरून चालायला लागला की ती बरोबर चूक काय ती नंतर ठरते. ती ठरवून मनुष्य काही चुकीचं ठरवून चालत असतो असं नाही. आता अगदी जो भौतिकवादी आहे, जो स्वतःला अगदी पूर्णपणे सगळ्यात म्हणजे भौतिक गोष्टीमध्ये रमलेला आहे, तो कुठे स्वतःला चूक समजतो. ईट ड्रिंक अँड बी मेरी, त्याची फिलॉसॉफी आहे. तो म्हणतो या जगात आलो खावं प्यावं. म्हणजे कुणी सांगितलंय? आत्ताचा क्षण गेला की संपला. आपण साधी गोष्ट बोलताना किंवा बघा ना, सकाळी ती लोक आली होती, इतका वेळ गेला आणि त्या लोकांच्या बरोबर बोलण्यामध्ये आजचा अर्धा दिवस गेला बघा. म्हणजे आजचा दिवस माझ्या हातून सुटला. म्हणजे याचा अर्थ गेलेला वेळ मला पुन्हा मिळणार नाहीये हे मला कळतंय. तर त्या वेळाचा विनियोग कसा करावा हे मी ठरवायचं आहे. त्यामुळे तो ठरवतो बिचारा की काय बघा, इतकी खोलात जायची गरज नाही. यातलं काहीही मरायचंय तेव्हा मरायचंय, जन्माला आलो तेव्हा कळायला लागलं तेव्हा आम्हाला काय करावं असं वाटतं ते वाटलं. आम्ही जे वाटतं आहे ते करतोय आणि जेव्हा जायचंय तेव्हा जायचं. इतका विचार करायचं काय कारण आहे? आत्ता ह्या क्षणी जे बरं वाटतंय ते करतो. भगवंत म्हणतात असे लोक आहेत की ह्या लोकांना अगदी मटेरियलिस्टिक अप्रोच असणारे अत्यंत भौतिकवादी ही मंडळी आहे. तर काय करायचं? त्यांना कधीच उलगडत नाही की मी कुठून आलो, मी कसं झालो. आणि ह्यांनी सुद्धा याचा विचार केलाच पाहिजे अशी गरज आहे का? गरज आहे का नाही हा प्रश्न नाही आहे. त्याच्यात त्याचा लाभ नाही आहे. त्यांनी विचार करण्यात आणि त्याच्या पुढे जाण्यामध्ये त्याला लाभ आहे. लाभ कशाचा आहे? कारण कितीही भौतिकवादी झाला, सुखाकरता मी करतो म्हटलं तरी सुख मिळणं किंवा सुख मिळवणं हे पूर्णपणे आपल्या हातात नाही आहे. सुख मिळवायचा प्रयत्न आपण करतो. ज्यावेळी वाटतं पैशाने सुख मिळतं त्यावेळी पैशाच्या मागे धावतो. ज्यावेळी असं वाटतं की कष्टाने सुख मिळतं कष्टाच्या मागे धावतो. कशामुळे आज आपण सुखी होणार आहे हे जेव्हा त्याला कळतं त्याच्या मागे तो धावतो. पण त्याच्या लक्षात येतं की अरे हे करून सुद्धा काही सुख मिळालं नाही, अरे ते करून सुद्धा काही सुख मिळालं नाही. मग आता तो जो भौतिकवादी आहे तो अधिक दुःखी होतो. कारण त्याला काही पाया नसतो आणि तो नुसताच काळाबरोबर फिरत असतो. त्यामुळे आता दिशा कोणती धरायची किंवा आता ह्या दुःखावर मात करताना मनानी बुद्धीनी अधिष्ठान कशाचं? अधिष्ठानच नाही ना काही. त्यामुळे तो जास्त म्हणून आपण जे देवाचं करत नाही ते दुःखी होतात असं आपलं उगीच देवाचं करण्याकरता धाक घालायला का म्हटलंय? हे वास्तव आहे की ज्या वास्तवामध्ये मनुष्याला समाधान मिळू शकत नाही, सुख मिळू शकत नाही, अशी जर स्थिती आहे तर मग भगवंत सांगतात की त्याला केव्हा तरी कळलं पाहिजे की त्यांनी अंतर्मुख व्हावं. आणि म्हणून म्हणाले अर्जुना हे तत्वज्ञान मी सांगतोय. सांगण्याचं कारण एकच आहे की हे तुझ्या पुढे सांगतो की माझं स्वरूप काय आहे. आता पुढे नास्तिकवादी आहे, हे किती तत्वज्ञान सांगायला निघाले तरी तू कशाला त्या तत्वज्ञानाकडे वळतोय? तो काही वळत नाही. मग आता केव्हा वळायची वेळ येते? जेव्हा अति दुःख होतं. मग त्या दुःखामध्ये कुठे इकडे तिकडे काही सापडत नाही, तो जेव्हा चाचपडायला लागतो तेव्हा त्याच्या मनात विचार येतो. आणि म्हणून जी भूमिका आहे आपल्याकडे म्हटलंय की अथा तो ब्रह्म जिज्ञासा, म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा. कारण का तर हे सगळे लौकिक प्रमाणवादी पुष्कळ आहेत. आता पुढेही त्याचा विषय येईल किंवा तो आत्ता घेऊन टाकू आपण, त्यालाही काही अवघड नाही. की कर्मकांडी माणसं आहे, वेद निर्माण झाला आहे. वेदांनी निर्माण होतानाच ज्याला नेती म्हटले हे आम्हाला काही कळत नाही बाबा, आणि त्यामुळे हे सगळं अवघडच आहे हे प्रकरण. असं कितीही वेदांनी म्हटलं तरी वेदांनी त्याच्यामध्ये का म्हटलं त्याचं कारण असं की यज्ञ याग मंत्र त्याची विधानं त्याची फलं त्याची सुख सगळं सांगितलं आहे. आणि ते त्याचं हेतू काय सांगितला की स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाची प्राप्ती व्हावी याच्याकरता यजन म्हणजे यज्ञ करावेत. अरे स्वर्गाची प्राप्ती होण्याकरता यज्ञ करावेत म्हणजे कशाकरता करावेत? सुखाकरता. स्वर्गात सगळं सुख आहे. आता इथं तर काही तसं दिसत नाहीये. सुखाला अपूर्णता आहे किंवा सुखाला दुःखाचा कंगोरा आहे. क्वचित दुःखच मोठं पर्वता एवढं आहे
आणि सुख जवा पडे, आपण म्हटलंच आहे, संतांची वचने, सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे. त्यामुळे असंही आहे, म्हणजे काय व्हा हे काही आपल्याला कळत नाही. हे असं सगळं प्रकरण काय आहे, ते स्वर्ग बरा. म्हणून स्वर्गाची भूमिका घेतली. ते म्हणतात की एक कर्ममार्ग माणसाने स्वीकारला आणि स्वर्गाच्या आशेने करायला लागलं. बरं, स्वर्गाची आशा काही त्यांनी उगीचच केली का? नाही. कारण वेद मीच दिलाय, माझं स्वरूप आहे वेद. वेदामधूनच यज्ञ घेतला, यज्ञामधूनच कर्माचं फल घेतलं, कर्माचं फल घेऊन स्वर्गलोकी जावं म्हटलं तर स्वर्गामध्ये गेला. जितकं यज्ञाचं पुण्य झालं तेवढं पुण्य भोगलं आणि ते पुण्य भोगून झाल्यानंतर आता राहिलेलं पाप भोगायला पुन्हा खाली आला. म्हणजे वेदांनी त्याला दिलेला जो मार्ग आहे तो मार्ग अपूर्ण आहे किंवा तो मार्ग शाश्वत नाही आहे. की झालं, एकदा सुख मिळालं, आता हे सुख कधी कमी होणारच नाही आहे, हे निरंतर आहे, शाश्वत आहे, चिरंतन आहे, असं झालं. आता म्हणाले जेव्हा तो खाली आला तेव्हा आता तो जीव आहे, आता पुन्हा भोगायला आला, सगळे पूर्वसंस्कार घेऊन आला, तेव्हा त्याचं मन आता या संस्कारात आलं की अरे हे सगळं मिळवलं तरी हे काही खरं नाही. मग आता मिळवायसारखं काय राहिलं किंवा असं काय मिळालं किंवा मिळवलं तर आम्हाला ह्या दुःखाची निवृत्ती होईल. म्हणून मग ब्रह्माची जिज्ञासा. म्हणून कर्ममार्गाने भगवंत इथे सांगतात की बाबा रे, त्याला प्राप्त करण्याचे मार्ग पुष्कळ आहेत. म्हणजे कर्ममार्ग सुद्धा आहे की ज्या मार्गाने त्याला प्राप्त करता येतं. पण कर्ममार्गाने यज्ञाच्या ठाई किंवा स्वर्गाच्या ठाई जाणं हा एक टप्पा झाला. मग त्या कर्ममार्गाला आम्ही पर्याय काय दिला की आवडत आहे, हा मार्ग मान्य आहे, पण त्या मार्गाला जे कर्म करतोस त्या कर्माचं जे फळ आहे, भगवंतानी जे या भगवद्गीतेमध्ये, म्हणजे आपण भगवद्गीता म्हणायचं किंवा भगवंतानी या ठिकाणी आपलं जे उपदेश अर्जुनाला ते करतायत, त्या उपदेशात त्यांनी काय सांगितलं की कर्माचं फळ म्हणजे या पृथ्वी तलावरती आम्ही प्रत्येकजण जे जे कर्म करतो, जे जे चांगलं करतो, साधं व्यवहारात बोलतो की बाबा जसं करील तसं भरील, या इथंच सगळं आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ काय असेल ते सगळं इथे आहे, सगळं इथंच भोगायचं आहे. तर भगवंतांनी सांगितलं की तू कर्म आणि त्या कर्माचं फळ भोगायचं म्हणतोस, किती काळ कर्मफळ, किती काळ कर्मफळ तू करत बसणार आहेस, किंवा कर्म केलं आणि फळ मिळालं, कर्म केलं आणि फळ मिळालं. हे असं तू जेव्हा करतोस तेव्हा या कर्माचं फळ कोण देतो, कर्माचं फळ कसं मिळतं याचा विचार करतोस का तू, की कर्माचं फळ कसं मिळायचं आहे. मग आता जर ते कर्म केलं एकास एक फळ मिळवायचं आहे का एकास अधिक विपुल असं मिळवायचं आहे का एकास शाश्वत मिळवायचं आहे, काय मिळवायचं आहे तुला याच्यातून. कर्म आहेच, कर्म कुणालाच चुकलं नाही आहे. प्रत्येक क्षणाला श्वास घ्यायचा आहे कर्म आहे, प्रत्येक क्षणाला आम्हाला कर्म करायचं आहे, त्या कर्माला फळ आहे. त्यामुळे त्याला काही पर्याय नाहीच आहे कर्म करण्याला. तर आता प्रश्न असा आहे, त्यांनी सांगितलं की कर्मकांडी मनुष्य एक झाला की जो मला स्वर्ग किंवा सुख मिळावं याच्याकरता कर्म करतो, सुख मिळावं याच्याकरता कर्म करत असताना सुद्धा त्याच्याबरोबर हा कर्मलोक जसा आहे तसा हा लोक द्वंद्वात्मक आहे. म्हणजे इथे केवळ सुख असं कोणतंच कर्म नाही, केवळ दुःख असं कोणतंच कर्म नाही. प्रत्येक कर्मामध्ये सुखाची बाजू आहे, दुःखाची बाजू आहे. तत्वज्ञान सांगायला लागलो की आपण काय सांगतो की कर्माच्या दुःखाच्या बाजूला ठेवा, कर्माची सुखाची बाजू बघ की हे झालं देवाने असं का केलं, माझं नुकसान का केलं असं म्हणू नकोस. असं म्हण की हे घडवण्यात देवाचा काहीतरी हेतू आहे आणि त्याच्यामधून त्यांनी हे जे घडवलं आहे हे माझ्या चांगल्याकरता घडवलं आहे. एक भूमिका ठेव की देव करतो ते सगळं चांगलंच करतो, मला कळत नाही, त्याला कळत आहे, त्याला सगळंच कळत आहे, त्यामुळे तो चांगलंच करतो. आता त्या भूमिकेवर यायचं आहे म्हणून मी सांगत नाही, परंतु भगवंताला इथे जे सांगायचं आहे ते असं सांगायचं आहे किंवा आपल्या मनाला असं वाटतं की ती भूमिका आपण अशी धरावी आपल्यापुरती की इथे केलेल्या या सुखदुःखात्मक भाग आपण पाहिला, नास्तिक भाव पाहिला, केवळ भौतिकवादी पाहिले, या सगळ्यांना दुःख म्हणून त्यांनी इथे येण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तत्त्वज्ञानाच्या भूमिकेत
शिरण्याचा प्रयत्न केला. नास्तिकांनी केला, प्रत्यक्ष प्रमाणवाद्यांनी केला. तसाच हा कर्मकांडी जो आहे की कर्मातून फल मिळवणारा, आता हा काय करतो आहे की विशिष्ट कर्म करून विशिष्ट फलाची अपेक्षा करतो आहे. आमचं दैनंदिन जीवन नाही, त्या दैनंदिन जीवनातलं तर आहेच, पण यज्ञकर्म केलं, व्रतवैकल्य केली, प्रायश्चित्तादी घेतलं, कर्मकांडात्मक संस्कार जे आहेत कर्माचे, म्हणजे आपल्याकडे जी 16 संस्कार वगैरे असं म्हणतो, अशा अनेक गोष्टी तो ते कर्म कसं आहे, विशिष्ट कर्म आहे ते करत गेला. त्या कर्माचं फल मिळवण्याकरता कर्म करत गेला. आता हे कर्म आणि कर्माचं फल ही जी आहे ही जोडीसुद्धा एका मर्यादेत थांबते. आणि म्हणून मर्यादेत थांबते म्हणजे तेवढं सुख देऊन थांबते की पुन्हा दुःख आहे, तेवढं सुख देऊन थांबते की पुन्हा दुःख आहे. आता भगवंत म्हणतो की या लोकामध्ये जर कर्माचं फल मिळणारच आहे आणि कर्माचं फल तुला घ्यायचंच आहे, तर एक गोष्ट करणं, ते जे कर्म आहे ते कर्म टाकल्यावर पुन्हा दुःख आहे, तर कर्म करतानाच त्याचं फल टाकणं. म्हणजे त्यांनी एक पायरी आपल्याला मागे यायला सांगितलं की ते म्हणतात की निष्काम भावाने कर्म कर. निष्काम भाव म्हणजे काय? भाव निष्काम होतच नाही. आपण जर अर्थ लावायलाच लागलो ना, आता बघ इथे आपण फळ टाकलं म्हणजे एक भावच स्वीकारला ना. भाव काय स्वीकारला की एक भाव होता माझा की मी कर्म केलं आणि त्या कर्माचं फळ मला मिळालं. ही भूमिका सोडली आणि काय भूमिका धरली की मी कर्म केलं पण कर्माचं फल मी विचारतच नाही, फक्त मी आता कर्म करतो. फल नावाची काय गोष्ट आहे? किस गली का नाम आहे मुझे मालूम नाही. मी तिथे पडणारच नाही आहे, मला जायचंच नाही तिकडे, इथेच थांबलो मी की हे माझं कर्म आहे, बस कर्मावर थांबलो. म्हणजे काय झालं? निष्काम झालं. थोडक्यात काय आहे की कर्माची भावात्मकता संपतच नाही. कारण काय? सगळंच भावात्मक आहे. भावात्मक म्हणजे कोण आहे? परमेश्वर आहे. म्हणजे कर्म कोण आहे? परमेश्वर आहे. म्हणजे जर कर्म जर परमेश्वर असेल तर भगवंत म्हणतो की हा जो कर्ममार्ग आहे, ह्या कर्ममार्गावर असणारा तू फक्त कर्म कर म्हणून विहित कर्माचं आचरण सांगण्यावर भगवंताचा भर आहे गीतेमध्ये, म्हणजे ह्या तत्वज्ञानामध्ये. आणि ह्या तत्वज्ञानामध्ये मुद्दा लक्षात आला की नाही आपल्या, की कर्माचं फळ टाक काय? मग आपण कशा करता फळ टाकाय? तर फळ टाक तुला कोणी सांगितलंय? तुला फक्त कर्म करण्याशी थांबायला सांगितलंय. त्याचं फळ काय द्यायचं? तो कर्मफलाचा दाता मी आहे. कर्म करत राहा आणि कर्माचं फळ काय द्यायचं ते मी बघतो ना. भले अगदी तुझं, मी तर नेहमी त्याच्या पुढे जाऊन मी एक माझ्या पुरती मी थिअरी ठेवली आहे की मी तर असं म्हणते की प्रारब्ध भोगतो आम्ही असं कशा करता म्हणायचं? तर जे भोगायला लावायचं आहे किंवा ह्या जन्मात जे करायला लावायचं आहे, येताना आलो त्याचं कारण असं आहे, काही साखळी आहे, काही नियम आहेत की हा जन्म कसा घ्यायचा, कुठे घ्यायचा, काय घ्यायचा. त्याच्यामध्ये हे काहीतरी सगळं ती काय जिथे ते कॉम्प्युटरला फीड केल्यानंतर कॉम्प्युटर काय त्याचा निष्कर्ष देत असेल भगवंताचा, त्याप्रमाणे त्यांनी पुढचा जन्म घेताना तुझ्या सगळ्या एवढ्या मूळच्या म्हणजे प्रारब्धामधून तुला भोगण्याकरता नाही, तुझ्या मूळच्या कर्माशयामधून तुला भोगण्याकरता प्रारब्ध म्हणून काय काढून द्यायचं याचा काहीतरी हिशेब करून त्यांनी दिला. ते दिला म्हणून ते भोगायला आलो. मग ते भोगायला आल्यावर जर तेच बघायचं आहे शेवटपर्यंत तेटपर्यंत, की एकदा एक सीडी सुरू केली की ती सीडी संपेपर्यंत चालूच राहणार आहे, तर मग या जगामध्ये आम्हाला प्रयत्न करण्याची काय गरज? प्रयत्नवाद नकोच आहे. हे असंच जर भोगून पुढे जायचं, संपवायचं आहे, तर मग प्रयत्न कशा करताय? मग हे मोक्षाकरता प्रयत्न करून, चांगलं होण्याकरता करून, संस्कार कर, येऊ कर, केव कर, काही गरज नाही आहे. तसं नाही आहे. असं व्यक्तिगत मी माझ्यापुरतं समजते की प्रारब्ध भोगायला नाही आलो, प्रारब्धाधीन जन्म आला. प्रारब्धाच्या अधीन होऊन जिथे यावं तिथे आम्ही आलो, पण त्यांनी आम्हाला एक मोठी गोष्ट देऊन ठेवली आहे, कर्माचं स्वातंत्र्य. ते कर्माचं स्वातंत्र्य असं आहे की आम्ही ते जसं कर्म करू, ज्या उत्कटतेने कर्म करू, ज्या भावाने करू, मग त्या भावाच्या मागे प्रामाणिकता असेल, त्या भावाच्या मागे प्रयत्नशीलता असेल, त्या भावाच्या मागे निष्कामता असेल, की काही कामना नाही आहे.
हे रस्त्यावरचा एखादा मनुष्य, आता साधी गोष्ट आहे, माझ्यासारखी बाई एखाद्या रस्त्यावर आली, जरा चालताना हळूहळू चालते, अडखळते असं वाटलं आणि मी रिक्षा शोधते की काय असं वाटलं, तर समोरचा कुणी लहान मुलगा, मोठा मुलगा, कुणी समोर असणारा माणूस, एखादी स्त्री, एखादा शाळकरी मुलगा, तो म्हणतो की बाई तुम्हाला रिक्षा पाहिजे का, थांबा तुम्ही नका जाऊ मी आणून देतो. त्याचं काय त्याच्यात कामं नाही, काही नाही. ती बाईला ओळखत नाही, तिला ती रिक्षा आणून देण्यामध्ये मी काय मोठं केलं असं नाही, समोर दिसतं आहे ते केलं, निघून गेलं. म्हणजे त्याच्यात पुन्हा कशा, ती बाई मला भेटणार नाही, मी त्या बाईला भेटणार नाही, संबंध काही नाही आहे. म्हणजे तो जसा कर्माचा भाग आहे तसा जो घडतच जातो, जे घडतच जातं, तसं भगवंत म्हणतो तू फक्त घडत जाऊ दे. जीवनामध्ये जे घडतं आहे त्याच्यामुळे निष्काम म्हणजे काय, त्याच्यात तुला गुंतायची गरज नाही आहे. पण जे तू कर्म केलं आहेस ते कर्म माझ्याकडे नोंदलं गेलं आहे. कारण तू त्या बाईला रिक्षा आणून दिली, त्याच्यात तुझ्या अंतःकरणात नाही जातं जातं. म्हणजे तुम्हाला सांगते की माझेच नातेवाईक तर खूप खूप मदत आणीबाणीच्या काळामध्ये त्यावेळी तुरुंगात राहिलेल्या लोकांकरता त्यांनी खूप पैशांचं दान केलं. तर मग त्यानंतर लोक आले त्यांच्याकडे आणि त्यांनी सांगितलं की तुरुंगात राहणाऱ्या लोकांची, त्यांच्या कुटुंबांची आणि बाकीची अशी तुम्ही तुमच्या पैशांनी खूप सोय केली, आम्ही तुमचं ऋण मानायला, म्हणजे आम्हाला एक वाटतं की आम्ही यावं, तुमची ती दखल, कारण त्यावेळी आम्हाला शक्य नव्हतं, पण तुम्ही ज्या गुप्ततेने आम्हाला मदत केली आहे ती मदत आम्हाला म्हणजे रुजू झाली आहे आमच्यापर्यंत, अशा अर्थाने आम्ही सांगायला आलो. ते म्हणाले छे त्यात काय म्हणाले, हा म्हणाले मी रोज घोड्यावर पैसे लावतो, ते तुमच्यावर लावले. म्हणजे इतकं करून सुद्धा त्याच्या मागची भावना काही नाही. एक रस्त सरदच झाले, तो भाग आणखीन वेगळा. पण सांगायचा हेतू असा की काय म्हणायचं आता, की शेवटी असं आहे, भगवंत म्हणतो काय म्हणायचं ते मी म्हणतो, तू तुझ्या ठिकाणी करून ठेव. हा जरी माणूस तोंडाने म्हणाला की मी घोड्यावर लावतो तसे पैसे तुमच्यावर लावले, मला घोडान तुमच्यात काही फार फरक पडत नाही, मी या असाच आहे. पण त्याचं अंतःकरण कसं आहे काय नाही या सगळ्याचं जजमेंट भगवंताला आहे. भगवंत त्याचा शहानिशा करील आणि भगवंत त्याला फल देईल. फलापर्यंत आपण पोचायचं कशाला, कर्मापर्यंत आपण थांबावं. म्हणून इथे भगवंत म्हणतात की आता कर्मापर्यंत कर्मकांडी थांबतो का, नाही, तो यज्ञालाच त्याचं सर्वस्व मानतो. तो आपल्या कर्माला सर्वस्व मानून त्याच्या फलाची अपेक्षा करतो आणि त्याच्याच करता तो कर्म करतो. म्हणजे त्यांनी काय केलं, कर्माचं फल आपल्या हातात घेतलं. म्हणून कर्म करणाऱ्या माणसाची मर्यादा कुठे आली, मी केलं मी त्याचा रिटर्न घेतला, विषय संपला, बॅक टू स्क्वेअर वन, काही राहिलं नाही. त्याच्यानंतर भगवंत म्हणतो कर्मकांड्याला हे सोडतो आणि तुझं जे कर्म आहे ते मला अर्पण कर. अनन्यश्चिंतयन्तो माम, म्हणून अनन्य भावाने माझं चिंतन. ये जना पर्युपासते, अनन्य भावाने त्यांनी करावं. तेषाम नित्याभियुक्तानां योगक्षेम वाम्य. कर ना तू यज्ञकर्मच कर, पण ते यज्ञकर्म मला सतत अर्पण करत नाही. आता पुन्हा बारीकसा त्यातला शंकेचा भाग, की जो वेदाचा अभ्यास करतो, जो वेदाच्याच मार्गाने जातो, तो म्हणतो मी काही वेदांताच्या मार्गाने जात नाही, त्यामुळे तुम्ही ही जी वेदांताची भाषा सांगता ती काही मला कळत नाही. माझा यज्ञ नारायण आहे, तुमचा असेल आणखीन कोणी नारायण. यज्ञ नारायण माझा, वेद नारायण माझा. जे वेद सांगेल त्याप्रमाणे मी कर्मकांड करतो, जे कर्मकांड आहे ते माझ्या वेदोना, पण तू ते वेदो नारायणाला अर्पण कर. म्हणजे आता कुठं थांबायला सांगितलं त्यांनी, असं नाही म्हणत भगवंत की मला शरणी आहे, पण भगवंत म्हणतो जे कर्म करतोस ते तुझं कर्म तुझं ठेवू नकोस, ते तू समर्पित कर. कुणाला कर, वेदनारायणाला कर. वेदनारायण तुला काय द्यायचं ते फल देईल, यज्ञनारायण काय फल द्यायचं ते फल देईल, तो फल देईल. कारण स्वर्गकामो यजेत ही जरी यजनाची पद्धती असली तरी यज्ञ कोण आहे, भगवंत म्हणतो मी आहे, ते तू ओळख. म्हणजे कर्मकांड्यांना तो म्हणतो की तू सर्वस्व वेदाला अर्पण केलंयस,
तू सर्वस्व यज्ञाला अर्पण केलेस, तरीसुद्धा तो वेद आणि तो यज्ञ कोण आहे हे ओळख. म्हणजे अडाणीपणाने हे घर माझं आहे, म्हणजे घर माझं आहे म्हणजे भिंती माझ्या आहेत असं नाही आहे, फर्निचर माझं आहे असं नाही आहे. घराचं घर पण ज्यात सामावलेलं आहे ते ते कशात आहे ते तू ओळख. की हे घर माझं आहे म्हणण्यामध्ये या घरात प्रसन्नता पाहिजे, या घरात स्वच्छता पाहिजे, या घरामध्ये आल्या गेलेल्याचं स्वागत पाहिजे. जे काही आहे ते घर नावाची संकल्पना म्हणजे चार भिंती नाही. त्या घर नावाच्या संकल्पनेत हे घर कशा करता आहे आणि हे घर कुणा करता आहे. आपण म्हणतो अहो की माझं घर नाही, तुम्ही या, तुमचंच घर आहे, आपलंच घर आहे म्हणून या. ही भूमिका कुठे आली? मी आणि माझा स्वार्थ अशी भूमिका नाही राहिली. ते त्याचं प्रयोजन काय इथे गेली. तसं यज्ञाचं प्रयोजन काय, वेदांचं प्रयोजन काय, आणि ते जर प्रयोजन असेल तर ते कोणी निर्माण केलं. हे घर जर माझ्याकरता निर्माण झालं आहे तर हे कुणी निर्माण केलं. आपण आपल्या तोंडाने म्हणतो अहो देवाची कृपा, आमचं घर झालं हो, आम्हाला काय वाटलं नव्हतं होईल, त्याची कृपा. म्हणजे काय? जे घडतं, जे कर्म आहे त्या कर्माचं अधिष्ठान काय आहे ते कळून घे. तर इथे भगवंत सांगतात की तू कर्मकांडी आहेस, दोष कुठे आहे? त्या कर्मालाच मिठी मारून बसलास तू. म्हणजे मैलाच्या दगडालाच गाव म्हणून मिठी मारण्यासारखं आहे. तू म्हणाले नुसतं इथे लिहिलंय मुंबई 50 किलोमीटर आणि त्याला दगडाला हात लावला असता तुला मुंबई मिळणार आहे का? आणि त्यामुळे मनुष्याने आपल्या विचारांना किंवा आपल्या भूमिकेला, आपल्या धारणेला, आपल्या श्रद्धेला, कारण श्रद्धामयोयम पुरुषा, आपली श्रद्धा आहे, मान्य आस्तिक आहे का नास्तिक आहे हा विषयच येत नाही, नास्तिकतेवर तरी श्रद्धाच आहे ना. तर भगवंत म्हणतं तिथं थांबू नकोस, त्याच्या मुळाशी काय आहे ते बघ, आणि त्याच्या मुळाशी फक्त मी आहे. म्हणजे तू कर्मकांडी असलास तरी मीच त्याच्या मुळाशी आहे हे जाणून घे. आता जाणून काय घेतलं की मी त्याच्या मुळाशी आहे हे माणसाने जाणलं. भगवंत काय म्हणतो, अरे पण मी त्याच्यात नाहीच आहे. जरी ते माझ्यापासून निर्माण झालं तरी मी त्याच्यात नाहीच आहे. अरे मी तू त्याच्यात नाहीच आहे म्हणतो पुन्हा मला जाणून घे म्हणतो. भगवंत म्हणतो हीच त्याच्यातली मेघ आहे, हीच ज्ञानबाची मेघ आहे की जी तुला कळली पाहिजे. तर ती काय आहे मेघ? भगवंत म्हणतो की जे तू धरलं आहेस, जे तू स्वीकारलं आहेस, ज्याला तू साधन म्हणून समजलं आहेस किंवा ज्याकरता तू काही करतो आहेस, म्हणजे सुख मिळवण्याकरता, दुःखाची निवृत्ती होण्याकरता वगैरे, ते आणि तेवढंच माझं स्वरूप नाही, मी त्याच्या पलीकडे आहे. दुसरं, हे सगळं मिळवण्याकरता तू जे काही कष्ट करतोयस, म्हणजे जे काही साधन करतोयस, ते साधन म्हणजे काही सर्वस्व आहे असं नाही. ते साधन जरी मी असलो तरी मी त्याच्यात नाही. आता तुला फळ मिळालं, ते फळ तू उपभोगलंस, ते फळ उपभोगल्यानंतर त्याच्यानंतर काय येईल, या फळाचा उपभोग मला मिळेल 1, मी ते मिळवणार 2, ते मला मिळालं 3, मिळाल्यानंतर आता पुढे काय 4. या सगळ्या गोष्टीमध्ये जरी मी असलो तरीसुद्धा मी म्हणजे तो नाही. हे सगळं तुला मिळालं. मग आता मी म्हणजे तो नाही, मी म्हणजे तो नाही हे सांगत तू भगवंता काय साधलंस? भगवंत म्हणतो मी एकच साधलं तुला सांगायचं की तू जे जे करतोयस ते ज्याच्या अधिष्ठानाने करतोयस, ज्याच्यामुळे तुला त्याचं फल प्राप्त होतं आहे, त्याच्या पलीकडे मी आहे. याचा अर्थ असा की मी फक्त ह्यात अडकलेलो नाही, माझी व्यापकता याच्या पलीकडे आहे, तुझ्याशी सीमित नाही आहे, तू स्वीकारलेल्या साधनात सीमित नाही आहे, तू पाहिलेल्या माझ्या स्वरूपात सीमित नाही. मी तुला फळ दिलं आहे तू पाहिलंस की त्याबरोबर तू काय सांगत सुटतोस, अहो भगवंत आहेच, जे करतो त्याला तो फळ हमखास देतो. मला नाही का फळ मिळत, मला नाही का फळ मिळालं, माझ्या बाबतीत नाही का घडलं, तर तो देतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तो फळ देणाराच आहे, म्हणजे आम्हाला फळ मिळतंच. तो म्हणतो मिळालं फळ, तुला मिळालं, जगाला मिळालं, ब्रह्मांडाला मिळालं, पण मी म्हणजे ब्रह्मांड नव्हे, मी त्याच्या पलीकडे आहे. सगळं जे काही आहे ते सगळं तू जरी मानलंस
की हे सगळं काही परमात्मा आहे. तू अगदी मानून, मी सांगितलं आणि तू आता मानलंस की मी सांगितलं अरे सगळं म्हणजे मीच नाही का, सगळ्यात मीच नाही का भरून राहिलेलो, म्हणजे मीच आहे की नाही, हे सगळं तू मानलंस तरी ह्याच्या पुढचं तुला मानायचं आहे. आणि जे मानायचं आहे ते असं आहे की तू जरी यात मला पाहिलेलं असलंस तरीसुद्धा मी याच्या पलीकडे आहे आणि मी एवढाच नाही हे जास्त महत्त्वाचं. तुला समजून घेण्याकरता मी एवढाच नाही हे समजून घे. याच्यापेक्षा मी पुष्कळ आहे, पलीकडे आहे, अनंत आहे, अपार आहे, असीम आहे. ही एक भूमिका लक्षात घेतलीस की मग तू कोणत्याही मार्गावर असलास तरी तू मला शरण येशील. तू मला शरण येशील किंवा तू मला जाणशील किंवा तू मला ओळखशील किंवा तू मला मानशील, काय जे असेल ते, ती तू मान की न मान, पण ती माझी भक्ती आहे, ती माझी शरणागती आहे. ते तू माझ्याकडे येणं आहे आणि हे जाणणं हे मला प्रिय आहे. आता हाच मुद्दा आपण एकदा पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा स्पष्ट करून घेऊ. आता आपण कर्मकांडावरून हा मुद्दा समजून घेतला. बाकीची 3 मार्ग आहेतच आपल्याला, ज्या मार्गांमध्ये विचार करायचा आहे. तर आजचा विषय आपण इथे थांबवू. कृष्णार्पण.